सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून थकीत घरपट्टीधारक मालमत्तावर थेट सीलची कारवाई सुरू। सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टीधारक मालमत्तावर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे। आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील 3 दुकानगाळे 18 लाखाच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली। आत्तापर्यंत 5 लाखाच्या वरील थकबाकी असणाऱ्या 20,000 मालमत्ताधारकांना महापालिकेने वसुलीच्या नोटिसा बजावल्या आहेत। महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला, कार्यकारी अधिकारी गणी सय्यद, वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। दरम्यान थकीत घरपट्टीधारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून आपल्यावरील कारवाई टाळावी असे आवाहन कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांनी केले आहे। नागरिकांनी घरपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे, होणारी कटू कारवाई टाळावी असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आहे।